नमस्कार. मी हेमंत मोने. आपण गीतेच्या शेवटच्या अध्यायाकडे आता भागाकडे येतो आहोत. कसं पहा, गीतेच्या 17व्या अध्यायापर्यंतचा जो भाग झाला किंवा जो आपण विचार केला, तो क्रमशः विचार कसला केला? कर्म, ज्ञान, भक्ती या संबंधीचं गीतेचं विवेचन करण्याचा, पाहण्याचा आपण प्रयत्न केला. शास्त्र किंवा तत्व यांची जी चर्चा आहे ना, ती प्रथम विस्ताराने करावी लागते. त्यामुळे विचारात एक प्रकारची संगती येते आणि विचार आपल्याला समजावून घ्यावा लागतो. तो जो विचार आहे तो रुचला, पटला, तरी आपल्याला पचवणं कठीण जातं. गीतेत आकर्षक अशी फलश्रुती नाही, अशा गोष्टी नाहीत. त्यामुळे भागवताप्रमाणे गीतेवरील भाष्य सहज ऐकण्याची सोय नाही. एक सप्ताहभर अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत अलीकडच्या काळामध्ये गीतेवर कोणी भाष्य केल्याचं माझ्यासाठी तरी ऐकण्यात नाही आहे. 1932 साली धुळ्याच्या तुरुंगात ज्यांनी विनोबांनी गीतेवर दिलेली प्रवचनं ही ऐकली, ती माणसं खरोखरच धन्य आहेत. विनोबांची भाषा साधी, सोपी, परंतु प्रसंगी कठोर असली तरी दृष्टांत, दाखले आणि उदाहरणं देत विषय समजून देण्याची विनोबांची हातोटी विलक्षण आहे. गीतेचा भावार्थ इतक्या सोप्या भाषेत समजावून देणारा विनोबांसारखा भाष्यकार विरळाच म्हटला पाहिजे. कोणतीही गोष्ट विस्ताराने सांगितली की तिचा सारांश किंवा उपसंहार करणं हे वाचक किंवा श्रोते यांच्या दृष्टीने सोयीचं असतं. कारण समग्र एकसंध विचार सारांश रूपाने सांगितला तर तो परिणामकारक होतो. 18व्या अध्यायात गीतेचा उपसंहार विनोबांनी फार सुंदर केला आहे. फलत्यागाची पूर्णता ही ईश्वर प्रसाद असं सुरुवातीलाच म्हटलं आहे. कर्म आणि कर्माच्या फलाचा त्याग हे गीतेचं महत्त्वाचं सांगणं आहे आणि त्या भाष्यावर मला मतभिन्नता असू शकत नाही. आता कर्माला फलत्यागाचं महत्त्व कर्मामध्ये आहे. कसं, आम्ही कर्म करू, पण कर्माच्या फलाचा त्याग केल्याचं फळ काय, असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी गीतेचा ग्रंथ बंदच करून ठेवावा. हे पहा, आपण कर्म करतो, एखादा मनुष्य देणगी देतो आणि अमक्याच्या नावाने देणगी दिली असा स्पष्ट उल्लेख करायला सांगतो. तर एखादा मनुष्य काय करतो, सामाजिक संस्थेला मी अमुक अमुक देणगी दिली, परंतु माझ्या नावाचा उल्लेख करू नका असं तो सांगतो. दुसरा एखादा म्हणतो की मी व्याख्यानाचं मानधन घेतो, पण तेच द्रव्य म्हणजे ते मानधन मी सामाजिक संस्थांना देतो. म्हणजे पहा काय झालं, हलवा याच्या घरावर तुळशीपत्र. या व्यवहारात त्यागाचा भास आहे आणि अहंकाराचा दर्प आहे. गीतेला ह्या दोन्ही गोष्टी अजिबात मान्य नाहीत. त्यागाचाही त्याग गीतेने आपल्याला कथन केलेलं आहे, सांगितलं आहे की त्यागाचा पण त्याग महत्त्वाची गोष्ट आहे. कर्माच्या फलत्यागाचा प्रश्न गीतेने निर्णायकपणे सोडवला असला तरी कोणती कर्म करावीत, कोणती करू नयेत आणि काही कर्म का करूच नयेत का, असे प्रश्न आपल्याला पडतात. थोडक्यात कोणती कर्म करावीत, कोणती सोडून द्यावीत याविषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. बहुसंख्य लोक म्हणजे सामान्यच आहेत आणि म्हणून साधकाच्या मनात असा शब्दप्रयोग ह्या ठिकाणी केलेला नाही. साधकाच्या मनात असा नाही प्रयोग केला, कारण आपण सर्व माणसं सामान्य आहोत. सामान्य जनांपेक्षा साधकाचा दर्जा जरा वरचा आहे. असो, निषिद्ध आणि काम्य कर्म सोडावीत असं गीतेचं सांगणं आहे. आता बघा, उदाहरण घेऊ आपण. चोरी हे निषिद्ध कर्म आहे.
एखाद्याची वस्तू त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय घेणं हे नीतिशास्त्रात बसत नाही, नाही का? असं पहा की एखादा मोबाईल चोर असतो. मोबाईल प्राप्त करणं हाच त्याचा उद्देश असतो. येथे उद्देश आणि फळ हे एकच आहे. पण फलत्यागाची कातर लावली तर मग हे चौर्य कर्म करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पदोन्नती मिळावी, संतती व्हावी इत्यादी वासनांनी प्रेरित होऊन जर मी यज्ञ, दान किंवा तप करीत असेन, एखादं व्रत किंवा एखादी उपासना करीत असेल, तर ते कर्म निषिद्ध नसले तरी कामना प्रेरित आहे. ते कर्म आपल्याला बंधनकारक होईल. काय होईल त्यामुळे? रजोगुणी आणि तमोगुणी कर्माचा त्याग आपण केला पाहिजे, असं गीता सांगते. गीतेने कर्माचं अकर्म व्हावं असं आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे काय? तर कर्म करून सुद्धा ते न केल्यासारखं वाटणं किंवा करणं म्हणजे अकर्म. कोणत्याही कर्माच्या अंती चित्तशुद्धी ही झालीच पाहिजे. चित्तशुद्धीचा विचार केला की मग कर्माच्या मार्गातील मोह दूर होतो. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही माझी शिकवणी लावा, म्हणजे मग मी तुम्हाला पास करीन. हं. पण दुसरा एखादा शिक्षक काय करतो? तो शिक्षक अतिशय कळकळीने शिकवतो. मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतो. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया ही अतिशय उत्साहाची असते आणि त्यामुळे त्या शिक्षकाला धन्य वाटतं. तो अगदी भरून पावतो. कर्माने होणारी ही चित्तशुद्धी महत्त्वाची आहे. शुद्ध कर्माने आपला द्रव्यलोभ किंवा आणखीन कोणते लोभ, मोह हे गळून पडतात, नाही का? आता काही कर्म, सात्विक कर्म सदोष असतात. म्हणजे काय? की हे बघा, पीक चांगलं यावं म्हणून नांगरणी, वखरणी असं आपण करतो. उभ्या पिकावर औषध फवारणी करतो आणि त्यामुळे काय होतं? किडे, कीटक यांची हत्या आपल्याला करावी लागते. म्हणजे आमचं कृषी कर्म काही प्रमाणात हिंसा केल्याशिवाय होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ झाला. मग कृषी कर्म करावं की नाही असा संभ्रम निर्माण होतो. गीता म्हणते की सात्विक कर्म जे आहे ना, ते सदोष जरी असली ही सात्विक कर्म, तरी ती तारतम्याने करायला पाहिजे, विवेकाने करायला पाहिजे. कृमी कीटकाची हत्या नको म्हणून उद्या जर आपण अन्नोत्पादन केलं नाही तर आपल्याच मुळावर ते येईल. शेतामध्ये आढळणाऱ्या बेडकांना द्रव्यलोभाने पकडून काही माणसं काय करतात? आपलंच नुकसान करून घेतात. म्हणजे आपलं म्हणजे समाजाचं. वस्तुतः किडे खाऊन बेडूक आपल्या पिकाचं रक्षण करीत असतो. अशा वेळी आळस आणि लोभ या दुहेरी जाळ्यात अडकून तुम्हीच तुमचे नुकसान करून घेता. गीतेने आणखीन एक गोष्ट सांगितली आपल्याला कोणती? की स्वधर्माचं पालन. बघा, आपण हे पाहिलंय पूर्वी. आता इथे त्याचे एकंदर सारांश रूपाने आपण हे बघतो. आपल्या जन्माचा उद्देश कोणता? याची ब्ल्यू प्रिंट म्हणा किंवा योजना म्हणा, आपल्या जन्मा अगोदरच तयार असते. स्वधर्म ही आपल्या जन्माबरोबरच येतो. म्हणजे तो आपल्याला निवडायचा नसतो. म्हणून विनोबा काय म्हणतात बघा, विनोबांनी स्वधर्माला आईची उपमा दिलेली आहे. आपली आई आपण निवडतो का? नाही, ती असतेच. सामाजिक, कौटुंबिक इत्यादी परिस्थितीनुसार किंवा मोहाने आपण स्वधर्म टाळू पाहतो. पण मग हा स्वधर्म टाळणं हे आपल्या हिताचं नसतं, हे आपल्याला नंतर उमगतं. आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती पहा. आता नाट्यक्षेत्र घेऊ आपण. उदाहरणार्थ नाट्यक्षेत्रामध्ये गिरीश ओक, काशीनाथ घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर मोहन आगाशे ही मंडळी वैद्यकीय शिक्षित असली तरी ती नाट्यसृष्टीत रमलेली आहेत. ते लोकाभिमुख झाले आहेत आणि हा त्यांचा स्वधर्म आहे. हे पहा, स्वधर्म आपल्या बेताचा असतो. इतरांचा धर्म मोठा वाटला, मोहक भासला
तरी आपण त्याच्या वाटेला जाण्यात अर्थ नसतो. एखाद्याकडे अध्यापन कौशल्य तर दुसऱ्याकडे प्रशासकीय सामर्थ्य असतं. त्यांच्या स्वधर्म पालनाने त्यांचं आणि समाजाचंही भलं होतं. स्वधर्म पालनाच्या आड आपली देहबुद्धी येते. आपण आत्म्याला विसरतो. देहबुद्धीचा विसर आणि आत्म्याचं भान असलं म्हणजे चित्तशुद्धी साधते. आपल्याला साधनेची इच्छा होते आणि मग आपल्या लक्षात येईल की साधनेची अपरिहार्यता, ते आपल्याला करायलाच पाहिजे साधना. जसं ओम तत्सत हे आपल्या साधनेचं सूत्र आहे. अर्थ काय याचा? साधनेत सातत्य असलं पाहिजे. तत् म्हणजे अलिप्तता, ती असली पाहिजे. आणि सत म्हणजे सात्विकता. या तिन्ही गोष्टी पाळल्या म्हणजे कर्म होतं, पण क्रिया सूक्ष्म होत जातात. बघा, कर्म होतं पण क्रिया सूक्ष्म सूक्ष्म होत जातात. म्हणजे काय की कर्म करता साधनेला लायक होतो. क्रिया आणि कर्म यात फरक आहे. मुलाच्या हातून वाईट कृत्य घडलं तर आई काय करते? त्याला मारते, ओरडते. आणि या दोन्हीचा अनुकूल परिणाम जर दिसला नाही तर आई अबोला धरते. मुलाला त्यामुळे आपली चूक समजते, तो ओशाळतो. म्हणजे बघा, आईची क्रिया प्रथम तीव्र होती, मग ती सौम्य झाली आणि सूक्ष्म झाली. पण कर्म झालं की नाही, आपली सर्व कर्म ईश्वराच्या प्रेरणेने होतात. आपण निमित्त मात्र असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? कर्मफल ईश्वराला अर्पण केलं पाहिजे आणि कर्माच्या बंधनातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आता मोक्षाची कामना हा एक भाग नेहमी आपल्या वाचनामध्ये किंवा चर्चेमध्ये येतो. आता असं आहे, मोक्षाची इच्छा म्हणजे एक प्रकारे साधनेचंच ते फळ आहे. पण त्याचाही त्याग करा हां, असं गीता सांगते. मोक्ष मोक्ष असा जप करून निश्चितपणे मोक्ष मिळणार नाही. अकर्मावस्था प्राप्त आपल्याला होणार नाही. साधनेची पराकाष्ठा केली तर मोक्ष आपण होऊन मिळेल. तुकाराम महाराजही देवाजवळ हीच प्रार्थना करतात. ते काय म्हणतात बघा, देवा मला भोक्ती नको, मला मुक्ती नको, मग काय दे? मला भक्ती दे. सिद्धी नको, समाधी नको, मला सेवा दे. आपली इच्छा चालवायची नाही, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मग इच्छा कोणाची? त्याची, म्हणजे परमेश्वराची इच्छा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. सारं काही तूच आहेस अशी अंतिम शरणागती आपल्याला यायला हवी. गीतेच्या पाठांतराची, चिंतनाची वाटचाल परमेश्वर शरणतेत होईल, तो खरा सुदीन असं निश्चितपणे आपल्याला म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.